माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण करून मी श्रीकांत मधुकर पाटील या दौलवाडी प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरी या स्पर्धेचं समालोचन करतो. अगदीच आजच्या दिवसातील पहिला सामना रंगतदार होताना पाहायला मिळाला, जिथं एक अर्धशतक लागता राहिलं आणि आता मात्र दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू अगदीच लेगसाईडच्या दिशेने खेळला गेला. एका धावेनं या दुसऱ्या सामन्याचा श्रीगणेश होताना पाहायला मिळतो. अगदीच ठीक आहे. अगदीच पहिल्या चेंडूवर एक सिंगल नंतर दुसरा एक फुल टॉस अगदीच ज्युसी फुल टॉस आपल्याला पाहायला मिळाला आणि या चेंडूवर अगदीच कौकण रिझर्व मधून चेंडू निघून जातो, सीमारेषेपार येतो पहिलाच षटकार. अगदीच आपण आजच्या युट्यूब वाहिनीवर ही स्पर्धा पाहतोय ना, त्या युट्यूब वाहिनीचं नाव देखील आपल्याला 6 हिटर स्पोर्ट्स पाहायला मिळतं आणि या फलंदाजांना अगदीच फलंदाज जर पहिला तर ऋषी आणि त्याच्या बॅटमधून पहिला चेंडू फेस करत असताना षटकार पाहायला मिळाला. दुसरा चेंडू यावेळेलाही फटका सजवण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज लागते, चेंडू 30 सर्कलमध्ये फील्ड होईल. पुन्हा एकदा एक धाव येईल. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण सुरुवात गेल्या. 3 चेंडूच्या अखेर धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे तब्बल 8 धावा धावफलकावर. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज प्रणय आणि ऋषी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो. प्रणय पहिला चेंडू फेस केला, तिथं 1 रन त्याच्या नावावर पाहायला मिळतं. प्रणय या वेळेला दुविधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला. हा फाटेड हा शॉट होता आणि त्यावर मात्र झेल टिपण्याची संधी इथं मिड ऑन रिझनमध्ये पाहायला मिळतं आणि झेल पूर्ण केला जाईल. पहिला विकेट, पहिला हादरा या ठिकाणी प्रणयच्या रूपाने लागत असताना नवलाई दिन क्रिकेट संघाला पाहायला मिळतो. 4 षटकांचे आपण हे सामने पाहतो. दौलवाडी प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वांमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 दिवसामध्ये तब्बल 12 संघ या स्पर्धेमध्ये शिरकत करताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अगदीच भरपूर उंचीच्या आणि धाकटीच्या या ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आजच्या दिवसातील पुढच्या चेंडूकडे आपण जाऊया. एक विकेट आपल्या हातामध्ये पाडून घेतल्यानंतर या वेळेला चेंडू अगदीच विकेट किपरच्या माध्यमातून चुकी होते. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. अगदीच आउटफील्ड थोडीशी धुमी आणि त्या कारणानं अगदीच जर पहिलं तर 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या दुहेरीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 10-10. एक 0-10 धावा धावफलकावर. एका गडीच्या मोबदल्यामध्ये श्री आई नवलाई देवी क्रिकेट 11 हा संघ आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. फलंदाजी करत असताना साक्षी 11 टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. अप्रतिम डिलिव्हरी, स्लोअर गतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदीच पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत असताना पाहायला मिळतं. पहिल्या षटकाखेर धावफलकावर 10 धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये. अगदीच गोलंदाज विशालच्या विरोधामध्ये एक षटकार नक्कीच आला, पण विशालला कमबॅक करत एक विकेट सुद्धा आपल्या अकाउंटमध्ये जमा करून घेतला. 10 धावा त्याच्या गोलंदाजीवर पहिल्या षटकामध्ये जमा केला गेला आणि त्यामध्ये एक विकेट मात्र त्याच्या नावावर पाहायला मिळते. अगदीच यानंतर होणारा सामना असेल नाखवा 11 मारवेली आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवाज्ञा रायडर्स. इनिंग ब्रेक मध्ये या दोन्ही संघांनी मात्र टॉससाठी तयार राहायचं. दौलवाडी प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं जर टॉस बॉक्स मात्र आज खूप सुंदररित्या सज्ज झालं आपल्याला पाहायला मिळतं. टॉस बॉक्स कडे जर आपण पाहिलं तर तिथं टॉस बॉक्स टॉस का बॉस असं लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्याच्या सोबतीनं 12 संघांची जी चिन्ह आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दौलवाडी प्रीमियर लीग 6 हिटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपित केली जाते. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर साक्षी 11च्या माध्यमातून हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज येतोय पूजेश. पहिलं षटक जर पाहिलं तर 10 धावांचं राहिलं. पहिल्या मॅचचा जर आपण विचार केला ना तर अगदीच 49 धावांवर 27 धावा बाकी राहिल्या असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण पहिल्या इनिंगमध्ये एका बॅटरीच्या माध्यमातून तब्बल 49 धावांची एक आक्रमक खेळी केली होती आणि तिथे शेवटच्या षटकामध्ये 18 धावा
खेचत 27 धावांची एक इनिंग त्या बॅटरीच्या माध्यमातून निघाली आणि विजयश्री खेचून काढला. फेरारी नगरीमध्ये चंदनसर गावामध्ये आज ही स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. धवलवल्ली प्रीमियर लीग आणि खूप दर्जेदार अशी स्पर्धा. अगदीच प्रत्येक खेळाडू एक रंगाच्या जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल 12 रंगांमध्ये आज हे एक गाव रंगलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यातून पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज आणि या वेळेला अगदीच बॅटच्या स्लॉट मध्ये आला हा चेंडू. लॉंग ऑनच्या रिझन मधून चेंडू निघून जातो. ट्रॅव्हल होतो चेंडू इन टू द एअर. हवाई सफर या चेंडूला करवली आणि या पहिल्या चेंडूवर पहिला षटकार पूजेसला म्हटलाय वेलकम 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 आणि या षटकारासहित पूजेचं स्वागत केला ते म्हणजे ऋषी. आणि ऋषी याच्या बॅटमधून जर का विचार केला ना तर आतापर्यंत 2 षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ऋषी मैदानाच्या आतमध्ये अगदीच सकाळच्या थंडीनंतर थोडासा गरम होताना पाहायला मिळतो. पूजेशी पुन्हा एकदा सज्ज होतोय. या वेळेला हा बॉल होता आणि त्यावर शॉर्ट तुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत स्क्वेअर लेग रिजन मधून सलगचा दुसरा षटकार त्याला पाहायला मिळतो. ऋषी इथं आक्रमक होताना पाहायला मिळतो. ऋषीच्या बॅट मधून 4 चेंडूचा खेळ ऋषीने केला आणि ऋषीच्या नावावर जर का आपण पाहिलं तर 19 धावा या 4 चेंडूमध्ये पाहायला मिळतो. पूजेशच्या विरोधामध्ये 2 चेंडूंवर 2 हल्ले चढवले गेलेत. इथून हॅट्रिक साध्य केली जाईल का षटकारांची हा मात्र प्रश्न पूजेशला थोडासा विचार करण्यासाठी भाग पाडला की कशा पद्धतीचे चेंडू मी ऋषीच्या विरोधात हाताळू. हे मात्र इथून पूजेश नक्कीच आपला अनुभव इथून पणाला लावण्याचा प्रयत्न करणार आहे. या वेळेला थोडासा ऋषीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. दोघांमध्ये कॉलिंगचा थोडासा अभाव पाहायला मिळाला. मात्र नॉनस्ट्राईकचा बॅटर रुपेश आपल्या क्रीजमध्ये अगदीच योग्य रीतीने पोहोचताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू होता. पूजेशने 2 षटकारानंतर एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला आणि प्रयत्न चांगला होता. अगदीच ऋषीपासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तो यशस्वी देखील राहिला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र यावेळेला चेंडूला कट केला जातं. चेंडू डीपमध्ये निघून जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहज जाता 2 धावा इथं कंप्लीट होतील. चांगली बॅटिंग ऋषीच्या माध्यमातून 2 षटकार आल्यानंतर यावेळेला पाहिलं की हा चेंडू स्लॉट मध्ये नाही आहे. त्याला अगदीच फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं आणि या गॅप मधून तो चेंडू निघून गेला. तिथे मात्र 2 धावा घेण्याची संधी. यावेळेला रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाखाली आहे. मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू ट्रॅव्हल करेल. अगदीच सीमारेषेच्या थोड्याशा आतमध्ये या चेंडूला फील्ड केलं जाते. तोपर्यंत पुन्हा एकदा दुहेरीची साथ मिळताना पाहायला मिळतं आणि या दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 26-26 26 धावा. तर माझ्या साथीनं आज ॲज अ स्कोरर म्हणून चेतन मिस्त्री सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून केलं जातं. सातत्यानं ते अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवतात. या वेळेला पुन्हा एकदा एक हाफ बॉलिंग गुडलेनचा हा चेंडू आणि त्यावर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतं. षटकाची सुरुवात जर पाहिली तर षटकारानं झाली आणि षटकाचा शेवट जर पाहिला तर तोही षटकारानं झाला. तिचं महागडे षटक पूजेसह पाहायला मिळालं ज्यामध्ये ऋषीनं सातत्यानं तब्बल 4 हल्ले 3 हल्ले या षटकामध्ये चढवले आणि तब्बल या षटकामध्ये जर पाहिलं तर 22 धावा कुटण्याचं काम ऋषीने केलं. सर व्हॉलंटियर्स मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं. तर जर कोणाला मॅच टाइमची कॅप हवी असेल तर नरेंद्र कमतेकर सरांशी आपण संपर्क साधा. त्यांच्याकडे कॅप अवेलेबल आहेत. मॅच टाईपच्या कॅप जर कोणाला हवी असेल तर आपण नरेंद्र कमतेकर सरांशी संपर्क साधायचा. धावफलकाकडे आपण लक्ष देऊया. धावफलकावर जाऊन पोहोचल्या धावा तब्बल 32 धावा 3-32 रन्स. या वेळेला फुलर लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अलेक्सच्या दिशेनं स्क्वेअर रिजन मध्ये चेंडूला फील्ड केला जात आहे. तोपर्यंत
अखेर धाव्याला स्ट्राईक रोटेट केलं जातं आणि रुपेशला इथून माहिती आहे की ऋषी अगदीच खूप चांगले चेंडू त्याच्या बॅटवर येत आहेत आणि ऋषीला स्ट्राईक देण्याचं काम रुपेशने केलं. अगदीच इंटेलिजंट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नवीन गोलंदाजी मार्कवर विशाल पोकळे. खराब चेंडू, पंचांना एक्सरसाइज करण्याची संधी इथं दिली जाते. स्वर चेंडू येतो, वाईट चेंडू येतो. अगदीच आतापर्यंत जर पाहिलं तर पहिला खराब चेंडू या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि कदाचित विशालवर देखील ते प्रेशर असणार. ज्या पद्धतीचे फटके ऋषीनं या अगोदर खेळले आहेत, पुन्हा एकदा पंचांना आमच्याकडे वळण्याची संधी दिली जाते. आणखी एक स्वर चेंडू येतो. 2 अतिरिक्त धावा आणि या 2 अतिरिक्त धावेनं धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 35 धावा. 34 रन ऑन द बोर्ड. षटक तिसऱ्या मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आणि ते फेकण्यासाठी विशाल पोकळे मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या समोर जर बॅटर आपण पाहिला तर मिस्टर ऋषी. पुन्हा एकदा स्वर चेंडू. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळत आहेत, दर्शवत आहेत. दोन्ही हात हवेमध्ये समांतर करत असताना आणखी एक वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातो. विशालला अजूनही लाईन सापडत नाही. थोडासा लाईन न भटकलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. या फळीला खराब चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच आहे, पण तोपर्यंत फक्त एक धावण्याची मुभा या ठिकाणी मिळते. पुन्हा एकदा त्याच बॅट लाईनवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सातत्याने विशालच्या माध्यमातून केला जातो. कदाचित जे लेगसाईडचे क्षेत्ररक्षण आहे त्या कारणानं या पद्धतीचे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. अगदीच डीपमध्ये जर का पाहिला तर फाईन लीगवर एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर मिडल क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. असे 4 क्षेत्ररक्षकांचं प्रोटेक्शन आपल्या लेग साईडमध्ये पाहायला मिळतं. कधी उधर चला. अगदीच दोन्ही पंच इथं चर्चा करतील आणि या चेंडूचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. पिचच्या अगदीच बाहेर लँड झालेला चेंडू त्या कारणानं पंच दर्शवत आहेत नो चेंडू आणि यानंतरचा चेंडू असेल अगदीच फ्री हिटचा चेंडू आणि त्यावर आणि या फळीला अगदीच फर्निचर डिस्ट्रॉय केलं होतं. मात्र फ्री हिटची संधी मिळते आणि या फ्री हिटमुळे इथं हे जीवनदान विशालला मिळालेलं पाहायला मिळतं. सॉरी रुपेशला मिळालेलं पाहायला मिळतं. आतापर्यंत जर का पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आणि हे 3 चेंडू अगदीच लिगल डिलिव्हरी पाहायला मिळतात. त्या व्यतिरिक्त 4 अतिरिक्त चेंडू देखील विशालला फेकल्यात आणि या वेळेला फुलर लाईनचा चेंडू आणि त्यावर चढवला हल्ला मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे पार. 7व्या षटकारासाठी 6 धावांचा केला रुपेशने हा वार. धावसंख्या षटकारानं जाऊन पोहोचेल 44 44 धावा धावफलकावर. ऋषीला पाहून रुपेशने देखील रंग बदललेत. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका जोडण्याचा प्रयत्न मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी बीट केला आणि चेंडू ट्रॅव्हल होईल. खूप चांगला फटका. अगदीच पाहिलं की मिडॉनचा क्षेत्ररक्षक थाट्या सर्कलच्या आतमध्ये आणि फक्त त्याच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये यशस्वी देखील रुपेश राहिला. षटकारानंतर आला हा चौकार आणि या चौकारासहित धावसंख्या 48. आतापर्यंत 1 गडी गमावला आणि खूप चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 40 धावांची भागीदारी या 2 बॅटर्समध्ये आतापर्यंत रंगली पाहायला मिळते. यावेळेला स्लोअर गतीतला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, पण थोडेसे लेझी राहिले. चेंडूपर्यंत पोहोचत नाही आहेत. 2 धावा अगदी इझिली कंप्लीट होत आहेत. चेंडू सीमारेषेपर्यंत ट्रॅव्हल झालेला नाही आणि 3 धावा कंप्लीट केल्या आहेत. ऋषी स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय शेवटच्या षटकामध्ये आणि या चेंडूवर 4 धावा कंप्लीट केल्या आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिचे 4 धावा इथे पळून काढल्या जातात. या 4 धावांशी सांघिक अर्धशतक पूर्ण होते. तब्बल 52 धावा या धावफलकावर लागताना पाहायला मिळतात. 3 षटकांमध्ये 52 धावा धावफलकावर. अजूनही एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे.
या षटकामध्ये जर सुद्धा पाहिलं तर 22 धावा त्या फलकावर लावण्यामध्ये यश आलं. तिसऱ्या षटकामध्ये विशाल पोकलेचं हे षटक देखील खूपच महागडा राहिला. चौथं षटक स्लॉगवरचं षटक पहिल्या मागच्या 2 षटकांवर खूप चांगले हल्ले विशाल आणि रुपेशच्या माध्यमातून चढवले गेले. तर विनायक हे स्लॉगवरचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये येतो. या वेळेला पुन्हा एकदा बॅट लाईनवरचा हा चेंडू आणि मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकेरी धाव घेतल्या. इथून मात्र विनायकला धावसंख्या थांबवायची असेल आणि ती गरजेचं आहे, कारण 4 षटकांचा सामना आहे. पहिलेच थोडासा एक्स्ट्रा स्कोर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल 53 धावा 3 षटक आणि एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. विनायक याला थांबवावा लागणारा पुजेश आणि विशाल कडून झालेल्या मिस्टेक्स त्याला कव्हरअप कराव्या लागणार आहेत. विनायक गोलंदाजी मार्कवर त्याला आणला गेला. या वेळेला पुन्हा एकदा स्टंप लाईन मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव येताना पाहायला मिळत आहे आणि इथून एकेरी 2 धाव जर जातात तर साक्षी 11चा संघ मात्र थोडासा नक्कीच खुश असेल. मात्र त्यांच्या विपक्षामध्ये अगदीच श्री आई नवलाई देवी क्रिकेट संघ जर आपण पाहिला तर ऋषी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न मित्र म्हणजे खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत विनायकच्या माध्यमातून झाला. थोडासा खराब क्षेत्ररक्षणामध्ये फंबल होताना पाहायला मिळाला आणि त्याला एक धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जातं. खूप चांगली रनिंग पर्यंत विकेट ऋषी आणि रुपेशच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 2 धावेनंतर जाऊन पोहोचते तब्बल 56 धावा. विनायक जेव्हा 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या तर आतापर्यंत जर गोलंदाजी पाहिली तर चांगली गोलंदाजी आणि या फळीला चेंडू इंटू द एअर. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतो आणि या झेल सहित मात्र ऋषीच्या खेळीला पूर्ण विराम लावला जातो. अप्रतिम गोलंदाजी विनायकच्या माध्यमातून. मागची 2 षटकं थोडीशी महागडी गेल्यानंतर विनायकने आपल्या संघाला मात्र या मॅच मध्ये कमबॅक करून दिला. रुपेश आणि ऋषी तब्बल 48 धावांची भागीदारी या दोघांमध्ये पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश जातो. तर ऋषीचा विचार केला तब्बल 33 धावांची वैयक्तिक खेळ करून तो तंबूच्या आश्चर्याला आलाय. 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. कुठलाही चौकार त्याच्या बॅटमधून आलेला नाहीये. नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक येताना पाहायला मिळतो. विनायकनं 4 चेंडू हाताळले, 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्याच्या नावावर आहे. यावेळेला पुन्हा एकदा लेगसाईडच्या दिशेने खेळला चेंडू त्यावर 1 धाव कंप्लीट होते आणि आता मात्र रुपेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. विनायकचे षटक खूपच चांगला राहिला. अगदीच विनायक गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू असेल. आणि या फळीला शेवटच्या चेंडूवर मात्र विनायकचा षटक थोडंसं महागडं करण्याचं काम बॅटर रुपेशने केला. शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि इथून या षटकारासहित धावसंख्या जाऊन पोहोचली 63 धावा. 64 धावांचं आव्हान असणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी मी आमंत्रित करतो
नाखवा 11 मारवली आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवाज्ञा रायडर्स. दोन्ही संघाच्या कॅप्टनना लगेच त्यासाठी यायचं. चला नाखवा 11 मारवली आणि शिवाज्ञा रायडर्स दोन्ही संघ कॅप्टन आपण आपल्या स्टॉपसाठी या. तर नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. सर्व खेळाडूंना विनंती आपण नाश्ता करून घ्यायचा. चला सर्व संघांना विनंती आहे की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचा. नाखवा 11 मारवेली आणि शिवाज्ञा रायडर्स दोन्ही संघ कॅप्टन आपण वेळ न दवडता लगेच टॉस बॉक्समध्ये या. चल नाखवा 11 आपण टॉससाठी यायचं. नाखवा 11 मारवली आपण टॉससाठी यायचं. शिवाज्ञा रायडर्स आपण आपली टॉससाठी या. नाखवा 11 मारवली संघाचे कॅप्टन इथं टॉस बॉक्समध्ये उपस्थित झालेत. शिवाज्ञा रायडर्स आपण लगेच टॉससाठी यायचं. तर अंकुश दळवी सरांच्या हस्ते मात्र आपण टॉस करतो. दोन्ही कॅप्टन इथे जर पहिल्यांदा तर 2011च्या वर्ल्ड कपची आठवण करून घेतली. पहिला टॉस काही कारणास्तव रद्द केला जातो. दुसरा वेळा हा टॉस केला जातो आणि शिवाज्ञाच्या बाजूने हा टॉस येतो. विशाल कोण विशाल पोकले विशाल गिजम ना विशाल गिजम बॉलर कोण माझी तयारी पण मग हे का रने पोकले ना की आंबेलकर हां पहिला होता बॅटिंग 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी साक्षी 11
या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि त्याच्या सोबतीने दिपेश मैदानाच्या आतमध्ये गेला. पहिला चेंडू अगदीच नो चेंडू आपला पाहायला मिळतो. चेंडू फॅलिक रिजन मधून ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. नो प्लस किती धावा असतील हे मात्र पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवायचा. नो प्लस 2 अतिरिक्तच्या रूपाने 3 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त धावेला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. विशाल गिजम आणि त्याच्या सोबतीनं रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि या फ्री हिटचा चेंडू त्यावर मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न यशस्वी राहिली. अगदीच चेंडू निघून जातो. सीमारेषे पार येतो. धवल वल्ली प्रीमियर लीग षटकार. 6 धावांचा वार मात्र या फ्री हिटवर होताना पाहायला मिळाला. विशाल गिजमेच्या बॅट मधून हा निघणारा षटकार पाहायला मिळाला. एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आणि त्यावर तब्बल 9 धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्यात. दरम्यान दुसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या वेळेला खूप चांगला चेंडू अगदी जवळ मराठी शहराचा वेध घेतला. यावेळी चेंडूला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एकदम कम्प्लीट होईल आणि या एकेरीने धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते आणि डबल डिजिट मध्ये धावसंख्येला पोहोचवण्यासाठी फलंदाजांना लागलेत फक्त 2 चेंडू. धवल प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरी आणि या पर्वामध्ये क्रिकेटचा महासंग्राम रंगताना आपला पाहायला मिळतो. चंदसर गावामध्ये ही स्पर्धा रंगतीय. अगदीच फुलर लाईनचा चेंडू वॉकर लाईनचा चेंडू बंदात फेकलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यावर अगदीच चेंडूला फक्त थांबवण्याचं काम केलं आणि तिथून चेंडू जिथे ट्रॅव्हल झाला एकदा घेण्याची संधी पुन्हा एकदा मिळते. या एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 11वर. 1-11 धावा फलकावर. षटक क्रमांक पहिला इन ऍक्शन मध्ये प्रणय शिंदे हा गोलंदाजी मार्क पाहायला मिळतो. त्याच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न शतक ठिकाणी आहे. 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट करतो. तोपर्यंत फक्त 1 धाव घेण्याची मुभा मैदानाच्या आतमध्ये मिळत असताना अगदीच षटकार आल्यानंतर मात्र फक्त सिंगल वर थांबवण्याचं काम या ठिकाणी प्रणयने आतापर्यंत केलं. प्रणय शिंदे गोलंदाजी मार्कवर सुरुवात थोडीशी खराब झाली. 1 नो चेंडू त्यावर 2 धावा आल्या. फ्रीचा चेंडू त्यावर षटकार आला आणि त्यानंतरचे 3 चेंडू जर का आपण पाहिले तर 3 चेंडूवर फक्त लाईन आपला उभी पाहायला मिळते. अर्थात सिंगल आलेले पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. यावेळेला पुन्हा एकदा पुढे हाताळलेला हा चेंडू गोलंदाजाकडून आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट करता येत नाही. या चेंडू मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव घेण्याची पुन्हा एकदा संधी मिळते. धावसंख्या 13 13. आतापर्यंत जर का पाहिले तर तब्बल 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. या षटकातील शेवटचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि त्यावर आणखी एक धाव फलकावर लागताना पाहायला मिळेल. पहिला षटक या ठिकाणी संपतं पण चमच्याकडे दर्शवत असताना षटक समाप्तीची घोषणा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाखेर धावसंख्या 14. आता मात्र 3 षटकांमध्ये 50 धावांचा पल्ला गाठायचा. पहिलं षटक 14 धावांचा राहिल्या. अगदीच जर पाहिलं तर 711च्या बाजूने राहणारी एक बाब जर आपण पाहिली तर कुठलाही विकेट त्यांनी आतापर्यंत गमावला नाही. सलामीला गेलेली जोडी विशाला गिजम आणि त्याच्या सोबतीनं रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही तटस्थ आहे. दिपेश आणि विशाल गिजम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रणय शिंदेचं पहिलं षटक सुरुवात थोडीशी खराब त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. निवलादेवी 11 या संघासाठी दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सुदेश साळवी. सुदेश पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. डावखोरा बॅटर आणि अगदीच पहिला चेंडू स्लॉट मध्ये पाहायला मिळाला.
त्याला अगदीच प्लॉट पर्यंत पोहोचवण्याचं काम या बॅटरनं केला. काय ताकदवर फटका आपला पाहायला मिळाला. चेंडूला अगदी योग्य रीड केला आणि ते चेंडूची डेस्टिनेशन त्या चेंडूला मिळवून दिले. षटकार येतो. षटकारानिशी वेलकम, सुस्वागतम असं म्हटलं गेलं सुदेश साळवीला. तर स्वॅक्स तो षटकारानं हा स्वागत केलं जातं. जर पाहिलं तर दोन्ही षटकाच्या पहिल्या लिगल डिलिव्हरीवर षटकार येताना पाहायला मिळाला. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा, 64 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात म्हणता येईल. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये 14 आला, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकाराला यावेळेला पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू झाला फरार. आला आणखी एक षटकार. सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर विशाल गिजमच्या बॅटमधून. डावखुऱ्या हाताचे बॅटर, अगदीच आक्रमक बॅटर आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात आणि तेच विशाल गिजमच्या बाबतीत सुद्धा घडताना पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने तो चेंडूला योग्य रीतीने रीड करतो आणि या सुदेश साळवीवर हल्ले चढवले जात आहेत. 2 चेंडूवर 2 षटकार आली आहेत. मात्र त्यानंतर सुदेश साळवी देखील इथून कमबॅक करून दाखवेल. त्याला देखील विकेट किपरने येऊन काही सजेशन्स दिलेत आणि त्याचा फायदा तो घेण्याचा प्रयत्न करणार आहे. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन या षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सुदेश साळवी पुन्हा एकदा सज्ज. विशाल गिजमच्या विरोधामध्ये यावेळेला कदाचित थोडासा पेस कमी करण्याचं काम सुदेशने केला आणि कदाचित हीच टीप तिथं विकेट किपरनं त्यांच्यापर्यंत पोहोचवली असावी. दरम्यान निर्धाव चेंडू येतो, डॉट बॉल येतो. 2 षटकारानंतर आलेला हा डॉट बॉल कुठेतरी सुरेशला देखील थोडासा कॉन्फिडन्स आपल्या गोलंदाजीवर देऊन जाईल. निर्धावांना चेंडू आणि धावसंख्या जर पाहिली तर या चेंडू अखेर 26 वर स्थिर आहे. यावेळेला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, झेल टिपता आला असता मात्र तिथं व्हॉलीबॉल खेळलं जातं आणि चेंडूला पास करून षटकाराच्या बाहेर पोहोचवलं जातं. षटकार आला. या षटकातील तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. अगदीच मागच्याच रविवारचा विचार केला तर नरेंद्र कमतेकर सर यांची NK ट्रॉफी अगदीच शिरगावच्या मैदानामध्ये पार पडली आणि आता स्पर्धेचं जर आपण खूप चांगला व्ह्युअर्स त्या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळाले आणि एक दर्जेदार स्पर्धा, मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते NK ट्रॉफी आणि दरवर्षी ती स्पर्धा देखील आपल्या भेटीला होते शिरगावच्या मैदानामध्ये. यंदाच्या वर्षामध्ये ती स्पर्धा पहिल्या संघामध्ये लागल्या आणि यावेळेला पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि या क्षेत्ररक्षकांच्या साथीनं हा दुसरा चेंडू जो सीमारेषे पार होते लगातार. या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला आणि त्यावर 3 षटकार 1 चौकारांची मोहर आहे. सुदेश साळवीवर इथं हल्ले चढवले गेलेत आणि हल्ले चढवणारा बॅटर जर आपण पाहिला तर विशाल गिजम आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 36 चा आकडा. 36, 3 आणि 6 एकमेकांच्या विरोधातले 2 अंक मैदानाच्या आतमध्ये स्कोरबोर्डवर लागताना पाहायला मिळतात. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा चेंडू अगदीच बॅटच्या रडार मध्ये फेकला आणि जेव्हा जेव्हा बॅटरच्या रडार मध्ये हा चेंडू येतो तेव्हा तेव्हा तो चेंडू सीमारेषे पार जातो. षटक क्रमांक 2 षटकारानं संपतं. या षटकाची सुरुवात जर पहिली षटकारानं झाली आणि शेवट देखील षटकारानं होताना पाहायला मिळतो. सुदेश साळवी अगदीच या षटकामध्ये खूपच महागा ठरलेला आपल्याला पाहायला मिळते. कदाचित एखाद्या फलंदाजाचा दिवस नसतो आणि तो सुदेशचा आजचा दिवस नव्हता. 28 धावा षटकामध्ये लागल्या गेल्या. पहिला षटक 14चा, दुसरा षटक तब्बल 28 धावांचा. विकेटचा रकाना अजून देखील खाली आहे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. धावसंख्येचा विचार केला तर 42 धावा धावफलकावर आहेत. 64 धावांची मजल इथून घाटायची. जे स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवतील 12 चेंडू आणि किती धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 22चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदीचा 6 सीटर स्पोर्ट्स खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं आणि या 6 सीटरच्या माध्यमातून जर पाहिलं तर प्रशांत भगत सर आज ऑपरेटरच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि त्यांच्या सोबतीनं कॅमेरा लेन्सच्या पाठी अगदीच तुषार कुर्ले खूप चांगला कॅमेरामॅन म्हणून त्यांची ओळख देखील पाहायला मिळतं. अगदीच प्रत्येक चेंडूवर तीक्ष्ण नजर कॅमेऱ्याच्या लेन्समधून ठेवण्याचं काम अगदीच पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत्या. ऋषभ मैदानाच्या आतमध्ये येतो. ऋषभ यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. धवलवल्ली गावातील
मैदानाच्या आतमध्ये गोंधूची मारपेरा त्यांना पाहायला मिळतं. यावेळेला पहिला चेंडू थोडासा पुढे फेकला होता, बॅटरला अगदीच जागा दिली होती, मात्र मोठा फटका सदनामध्ये अपयश येतं. कदाचित हे फेकलेलं जाळ असावं आणि त्यामध्ये हा बॅटर फसताना पाहायला मिळतो. इथून जर पाहिलं तर दीपेशच्या खेळीला पूर्ण विराम लागेल. दीपेश जर पहिला वैयक्तिक 2 धावांवर अगदीच पहिला हादरा पहिला विकेट इथं डाऊन होताना पाहायला मिळतो. आणि सॉरी साक्षी 11 साठी लागणारा हा पहिला हादरा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल पोकले जाताना पाहायला मिळतो. विशाल खिसम आणि त्याची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विशाल पोकले मैदानाच्या आतमध्ये गेला. विशाल पोकलेसाठी पहिला चेंडू. या वेळेला पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, काय संभाळून डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण फंबिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 1-2 मध्ये कन्व्हर्ट करण्याचं संधी मिळते. त्यानंतर थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली. 2 धावा या चेंडूवर येतात आणि या धावफलकावर या 2 चेंडूची धावसंख्या लागताना पाहायला मिळेल. डबल 4 44 धावा. या फळीला पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, बॅटर पासून थोडंसं लांब ठेवलं चेंडूला, पडल्यानंतर तेवढीशी उंची हा चेंडू घेत नाही. अप्रतिम गोलंदाजी ऋषभच्या माध्यमातून केला जातो. अगदीच कमी वयामध्ये हा गोलंदाज आपली छाप या मैदानावर सोडताना पाहायला मिळतो. दरम्यान पुन्हा एकदा ऋषभ तयार झाला. पुन्हा एकदा बॅटर पण थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू अगदीच या चेंडूला खोदून काढला आणि चेंडू कव्हर रिझन मधून ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. या चौकार इथं आपल्या अकाउंटमध्ये जमा केला. विशाल पोकळे 2-3 चेंडूचा खेळ त्याने केला. 3 चेंडू मागे 6 धावा त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या या चौकाने जाऊन पोहोचते 48 धावा. 48 रन ऑन द बोर्ड. साक्षी 11 एक विकेट नक्कीच गमावला. या वेळेला फुलटा चेंडू लॉंगर रिझन मध्ये ट्रॅव्हल होतो. 1 बॉल चेंडूला कनेक्ट केला जातो. फुलटा चेंडू होता. कदाचित इथं स्क्वेअर लेगला जर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला असता मोठा फटका येऊ शकला असता, मात्र जर बॅटरनं पहिला तर चॉईस केला तो मात्र रिझन लॉंग ऑनचा आणि तिथे फक्त एक धावाच्या बॉलवर येताना पाहायला मिळतं. बॅटर विशाल गिजम मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक जाताना पाहायला मिळेल. आता विशालच्या विरोधामध्ये ऋषभ कशा पद्धतीने गोलंदाजी करतो हे पाहण्याजोगं ठरणारा एका डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटमधून खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 5 षटकार त्याच्या बॅटमधून आणि 1 चौकार आतापर्यंत विशाल गिजमच्या निघाला. आणि या फळीला खराब चेंडू, स्वर चेंडू, वाईट चेंडू, अगदी जर का आपण विचार केला डाव्या एसटीच्या खूपच लांबून जाणारा हा चेंडू आणि सांघिक अर्धशतक या ठिकाणी लागताना पाहायला मिळतंय. या फळीला खराब चेंडू, थोडासा पुढे हा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. यॉर्कर लेग चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता, मात्र तो चेंडू अगदी बॅटच्या रडार मध्ये आला आणि आता षटकार सजवण्याचं काम बॅटर विशाल गिजमने केला. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त केलं जातं. 3 षटका अखेर धावफलक जर पाहिलं तर 56 धावा. अजूनही जर पाहिलं तर 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 8 धावा हे रोखण्यासाठी हे आव्हान पेलवण्याचं काम कुठल्या गोलंदाजावर दिलं जातं हा मात्र प्रश्न. 6 चेंडू 8 धावांचं गणित मात्र इथून बाकी आहे. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये साक्षी 11 आणि श्री आई नवलाई देवी 11 हा संघ आपला पाहायला मिळत आहे. साक्षी 11 टॉस जिंकला होता आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि गोलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये त्यांनी 63 धावा खर्च केला. तर थोडंसं वाटलं होतं की कदाचित हा निर्णय आणण्यात आलाय का, मात्र त्यानंतर फलंदाजीसाठी जेव्हा साक्षी 11 उतरले, विशालनं खूप चांगली आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवली आणि विशाल गिजम एक डावखुरा बॅटर आणि त्यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये हा सामना आपल्या बाजूने खेचण्याचं काम केला. वेदांत
शेवटचा षटक हाताळण्यासाठी वेदांत मैदानाच्या आतमध्ये आला आणि वेदांतला जर पहिलं तर इथून 8 धावा डिफेन्स करायचे आहेत. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहे. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे कारण 6 चेंडू 8 धावा रोखणं खूप कठीण नाही आहे. अगदी चांगल्या टप्प्यावर चांगल्या लाईनवर जर गोलंदाजी केली तर हे शक्य होऊ शकतं. मात्र इथून लाईन खराब, म्हणजे असं म्हणावं लागेल कंगाळीने आटा गेला कारण 6 चेंडू आणि 8ची गरज असताना जर 16 चेंडू होताना तर हे बॅटरसाठी बोनस आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावांचं गणित मैदानाच्या आतमध्ये बनला. 6-7चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यावेळेला फुलटॉस चेंडू बॅटची एज विकेट किपर कडून झाले. मस्त एक चेंडू लॉंग स्टॉप रेंजर मध्ये अगदीच ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय आणि खूप चांगली रनिंग उठवून तो विकेट तब्बल 2 धावा बायच्या रूपाने 3 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. बॅटची एज आणि स्लिप मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. विकेट किपरला इथून चेंडू रोखणं खूप गरजेचं होतं. ज्या पद्धतीनं फक्त 7 धावांची गरज होती आणि या चेंडूवर 3 धावा आल्यात. आता मात्र जर धावफलकाकडे आपण लक्ष दिलं 7 धावा धावफलकावर लागल्या, 4 धावांची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे ते मात्र 5-4चं समीकरण आहे. गोलंदाजाकडे अजूनही संधीच आहेत. या फळेला स्टायलिश फिनिश, खेळ खल्लास विशाल गिजामेच्या बॅटमधून षटकार आणि या षटकारासहित वैयक्तिक अर्धशतक झळकावणारा पहिला खेळाडू या स्पर्धेतील ठरतो. दुसऱ्या पर्वातील पहिला खेळाडू ज्याने अर्धशतक झळकावण्याचं काम केलं आणि तो बॅटरचं नाव आहे विशाल गिजम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच अनडाऊटेडली ठरणारा तो म्हणजे विशाल गिजम. अर्धशतक त्याच्या बॅटमधून निघालं आणि विशाल गिजम आपण लगेच आमच्या टॉसबॉक्समध्ये यायचा मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. आणि त्यासोबत शिवरत्न रायडर्सला विनंती आहे आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. शिवरत्न रायडर्स आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आणि नागवा 11चे दोन्ही सलामवीर मैदानाच्या आतमध्ये येतील. आणि या मॅचचा लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे समालोचक मित्र नरेंद्र कंतेकर सर आपल्यासोबत जोडले जातील. तोपर्यंत आम्ही घेतो